हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? चला तर मग सुरू करूयात आजची रेसिपी। मी इथे 2 वाट्या उडीद डाळ घेतलेली आहे, ती 5 ते 6 तास भिजू घातलेली आहे। आणि सेम 2.5 वाट्या इथे मी घरचे तांदूळ घेतलेले आहेत, ते 5 ते 6 तास भिजून घेतलेले आहेत। आता आपण हे दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। डाळीचे आपण साल काढून घेऊयात। आज आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यांपासून इडली आणि डोसा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सगळ्यात आधी मी इथे हे धुवून घेत आहे। इथे मी डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता ही घरची डाळ आहे, त्याच्यामुळे ही व्यवस्थित नाही निघलेली, तरी मी अजून एकदा पाण्याने हे धुवून घेते। सो तुम्ही कशी इडली बनवता मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। आता आपण हे मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करून घेऊयात। बघू शकता मंडळी, हे असं बारीक करायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता आपण हे रात्रभरासाठी असंच हे बॅटर ठेवून देऊयात। त्याच्यानंतर आपण याची उद्या सकाळी इडली आणि डोसे करूयात। रात्रभर हे बॅटर असंच ठेवायचं आहे। रात्रभरासाठी हे बॅटर ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता आता हे बॅटर वरती आलेलं आहे, छान फुगलेलं आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। बॅटर छान तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। यामध्ये तुम्ही इनोही ॲड करू शकता, पण हे रात्रभर ठेवलेलं आहे, त्यामुळे मी इथे इनो नाही ॲड करत आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपल्या इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे। बॅटर इथे तयार झालेला आहे। असं बॅटर पाहिजे, जास्त पतलं बी नाही पाहिजे, जास्त घट बी नाही पाहिजे। आता इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। मी गॅसवरती डोशाचा तवा ठेवलेला आहे। तवा छान गरम झालेला आहे, त्यावरती थोडंसं तेल ॲड करूयात आपण। बघू शकता तवा गरम झालेला आहे। आता आपण यावरती डोसे तयार करून घेऊया। थोडंसं तेल लावून घेऊयात वरती। बघू शकता आपला डोसा एकदम अलगद निघत आहे याच्यावरून। तर अशा प्रकारे आपण आपले डोसे सगळे तयार करून घेऊयात। अशा प्रकारे आपण आपले डोसे तयार करून घेऊयात। बघू शकता मंडळी, इथे आपले डोसे व्यवस्थित तयार होत आहेत। हे घरच्या साहित्यापासून बनवलेलं बॅटर आहे, जसं की तांदूळ आणि उडदाची डाळ ही धुवून घेतलेली आहे, मस्त 5 ते 6 तास भिजून घेतलेली आहे आणि रात्रभर ठेवलेली आहे। यामध्ये इनो वगैरे मी काहीच ॲड केलेला नाही आहे, तुम्ही इनो वगैरे यामध्ये ॲड करू शकता। बघा आपले डोसे व्यवस्थित निघत आहेत, तव्यालाही खाली चिटकत नाही आहेत ते। अशा प्रकारे आपले हे डोसे व्यवस्थित तयार झालेले आहेत। लहान मुलांना डोसे आवडतात। तुम्ही कशा प्रकारे बॅटर तयार करता मला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। सो अशा प्रकारे आपले इथे हे डोसे तयार आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग।